Welcome to my channel Tej Classes. Today we will start the difference between mass and weight. The definition of mass is the amount of matter present in the object. आता mass म्हणजे काय तर मराठीमध्ये याला वस्तुमान म्हणतात. तर जेवढी त्या ऑब्जेक्ट मध्ये जेवढी क्वांटिटी म्हणजे जेवढी तुम्ही तराजूत तोलता तर त्याला म्हटलं जातं मास. Mass is the amount of matter present in the object. What is mean by weight? The weight of an object is the force with which the earth attract the object. ज्या फोर्सनी पृथ्वी स्वतःकडे खेचती वस्तूला तर ते म्हणजे त्याचं वेट असतं. आता मासचं युनिट काय म्हणजे मास ज्यामध्ये मोजलं जातं द SI युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम and the SI unit of weight is Newton. The mass of an object is same everywhere. म्हणजे तुम्ही पृथ्वीच्या सरफेसवर कुठेही जावा तर मास हे सेम राहणार आहे. जसं तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी चेंज होती. पोलला डिफरंट असते, इक्वेटरला डिफरंट असते. जसं हाईट वर जाऊ तसं डिफरंट, नंतर पृथ्वीच्या आतमध्ये डेप्थ मध्ये जाऊ तशी डिफरंट. तर जी ची व्हॅल्यू बदलली की आपोआप वेट पण बदलतं. पण मास मात्र कुठेही जावा, इवन दुसऱ्या प्लॅनेटवर जरी आपण गेलो तरी एखाद्या ऑब्जेक्टचं मास बदलत नाही. वेट इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस विथ हायर ऑर लोअर ग्रॅव्हिटी. जिथं ग्रॅव्हिटी जास्त आहे तिथं वेट जास्त होतं, जिथं ग्रॅव्हिटी कमी तिथं वेट कमी होतं. मास इज अ प्रॉपर्टी ऑफ मॅटर. कारण ते त्याचं वैशिष्ट्य गुणधर्म का असतं कारण त्याच्यातच असतं हे मास. मासची व्हॅल्यू कुठंच बदलत नसते. वेट डिपेंड्स ऑन द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी जशी चेंज होईल तसं काय होतं वेट चेंज होतं. मास कॅन नेव्हर बी झिरो. कुठंही गेलो तरी एखाद्या ऑब्जेक्टचं मास झिरो होत नाही. या उलट वेट कॅन बी झिरो इफ नो ग्रॅव्हिटी ऍक्ट्स अपॉन अन ऑब्जेक्ट ऍज इन द स्पेस. जेव्हा तुम्ही स्पेस मध्ये जाता तेव्हा कोणताही ग्रॅव्हिटी किंवा कोणताही फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट नसेल त्यावेळी त्याचे वेटलेस स्थिती येते म्हणजे झिरो वेट. मास डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू लोकेशन. जागा बदलली, ठिकाण बदललं तरी मास हे बदलत नाही. या उलट वेट व्हेरीज अकॉर्डिंग टू लोकेशन. वेट मात्र आता जसं बघितलं की जी ची व्हॅल्यू चेंज होती, जी ची व्हॅल्यू चेंज झाली की वेट सुद्धा काय होतं चेंज होतं. मास इज अ स्केलर क्वांटिटी बिकॉज इट हॅज ओनली मॅग्निट्यूड. त्याला फक्त किंमत असते म्हणून ही स्केलर क्वांटिटी. आणि वेट इज अ वेक्टर क्वांटिटी बिकॉज इट हॅव डायरेक्शन अल्सो. ही खालच्या डाऊनवर्ड डायरेक्शननी ऍक्ट होत असतो त्यामुळं वेट ही वेक्टर क्वांटिटी. आता सर्वसामान्य भाषेमध्ये मास आणि वेट या दोन वेगवेगळ्या क्वांटिटी धरल्याच जात नाही. उदाहरणार्थ आता एखादी व्यक्ती राजीव धरली. द वेट ऑफ राजू आपण काय म्हणतो वेट ऑफ राजीव इज 75 kg. का तर त्यानं तराजूवर उभं राहिल्यानंतर त्याचं वजन 75 किलो म्हणून आपण त्याचं वेट असाच शब्द वापरतो. पण ते ऍक्च्युअल असतं मास कारण ते आपण बॅलन्सवर तोललेलं असतं. पण वेट काढताना काय करावं लागेल आपल्याला त्याला 9.8 नी मल्टिप्लाय करावं लागेल. तेव्हा काय होणार आहे त्याचं आपल्याला वेट मिळणार आहे. म्हणजे या दोन क्वांटिटी वेगवेगळ्या आहेत हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. आपण सर्वसामान्य भाषेमध्ये या दोन्ही क्वांटिटी सेम मानतो पण सायन्समध्ये मास आणि वेट हे दोन वेगळे कन्सेप्ट आहेत. आता पुढचा जो कन्सेप्ट आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्हज. आता तो काय ते आपण पाहूया. आपल्या डू यू नोच्या चौकटीमध्ये ग्रॅव्हिटेशनल वेव्हज हा एक भाग आहे आपल्याला.
आता ग्रॅव्हिटेशनल वेव्ह समजून घेण्याआधी वेव्स काय असतात ते आपण समजून घेऊ. एक बघितले तुम्ही की संथ पाणी असेल त्याच्यावर तुम्ही एखादा दगड मारला तर दगड मारल्याबरोबर त्याच्या भोवती जे तयार होतात आपण त्याला मराठीत लहरी म्हणतो आणि त्यालाच वेव्ज म्हटलं जातं. किंवा एक दोरीची 2 टोकं तुम्ही हातात धरलेत आणि ती दोरी या पद्धतीने हलवताय तर त्या दोरीमध्ये जे तयार होतं त्या पण एक प्रकारच्या वेव्ज आहेत. आता आपण ज्याच्यामुळे आपल्याला सगळ्या वस्तू दिसतात तर लाईट काय आहे तर लाईट ऑल्सो इज अ टाइप ऑफ वेव्ह कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. मग ह्या लाईटचे प्रकार असणारे आता एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, गॅमा रेज, नंतर रेडिओ वेव्स, हे सगळे काय आहेत तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे हे सगळे प्रकार आहेत. आता मागच्या वर्षीच्या शेवटच्या प्रकरणात आपण पाहिलं होतं की जे पण ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स असतील तर ते सगळे काय करतात हे रेडिओ वेव्स, हे वेव्स काय करतात इमिट करतात आणि आपल्या पृथ्वीवर असणारी काही इन्स्ट्रुमेंट हे वेव्स काय करतात डिटेक्ट केले जातात. आता या वेव्समुळं काय होतं तर पूर्ण जगाची माहिती मिळणं आपल्याला मदत होते. आता तसाच एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्स. आता हे आधी निर्माण कसे होतात बघू. आता पूर्ण स्पेस आहे, या स्पेस मध्ये कोणतेही 2 ऑब्जेक्ट जे सेलेस्टियल बॉडीज आहेत तर ते ज्यावेळी एकमेकाजवळ यायला लागतात त्यावेळी हे वेव्स तयार व्हायला सुरुवात होते. आता असे वेव्स सगळ्यात पहिल्यांदा आईन्स्टाईन यांनी 1916 साली त्यांनी पहिल्यांदा सांगितले होते की असे वेव्स आहेत. पण काय झालं हे शोधणारे कोणतीच यंत्रणा नव्हती त्यामुळं ऍज अ थेरी की 100 वर्ष ही नुसती थेरी म्हणूनच अभ्यासात राहिली. पण 74 साली पण एक इन्स्ट्रुमेंट असं तयार करण्यात आलं की ज्यावेळी 2 ब्लॅक होल्स एकमेकाच्या जवळ आले आणि मग ज्या वेव्स इमिट झाल्या अगदी पॉइंट पृथ्वीपर्यंत आलं, कारण हे पृथ्वीपासून कितीतरी लक्ष प्रकाश वर्ष दूर होतं. त्यामुळं अगदी थोडक्यात याचं काय झालं की आपल्याला मोजता आले आणि मग ग्रॅव्हिटेशनल वेव्सवर अभ्यास चालू झाला आणि मग आता अशी आधुनिक इन्स्ट्रुमेंट तयार करण्यात आली. आता वेव्स या जरी खूप वीक असल्या तरी ह्या खूप लांब आहेत म्हणून आपल्याला असं वाटतं की ह्या खूप वीक आहेत. पण जर या पृथ्वीच्या आसपास कुठं निर्माण झाल्या असत्या तर मात्र पृथ्वीवरचं सगळी जीवसृष्टी या वेव्सच्या याच्यामध्ये नष्ट झाली असते. मग आता ऍक्च्युअल ग्रॅव्हिटेशनल वेव्स काय आहेत ते पाहूया आपण. ग्रॅव्हिटेशनल वेव्स इज व्हेरी डिफरंट टाइप ऑफ वेव्ह. म्हणजे हा एक अतिशय वेगळा असा वेव्हचा प्रकार आहे. जसे तुम्ही आधी बघितले एक्स रेज असतील, रेडिओ ऍक्टिव्ह, अल्ट्राव्हायोलेट रेज, हे सगळे जसे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत, साऊंड वेव्स, हे असे वेगवेगळे वेव्हचे प्रकार आहेत. पण त्यापेक्षा हा अतिशय वेगळा असा एक प्रकार आहे. दे हॅव बीन कॉल्ड फॅब्रिक ऑफ स्पेस टाइम. यांना काय म्हटलं जातं की फॅब्रिक ऑफ स्पेस टाइम म्हणजे अवकाश टायमिंग जे चालू आहे तर ते मोजण्यासाठी फॅब्रिक ऑफ स्पेस टाइम. आईन्स्टाईन प्रिडिक्टेड दीज एक्झिस्टन्स इन 1916. सुरुवातीला आईन्स्टाईन यांनी 1916 साली या वेव्स विषयी भाकीत केलं होतं. These waves are very weak and it is very difficult to detect them. हे खूप क्षीण आहे. खूप क्षीण का आहेत तर हे निर्माणच मुळात खूप लांब झालेत पृथ्वीपासून आणि त्यामुळं हे डिटेक्ट करणं अवघड आहे. Scientists have constructed extremely sensitive instrument to detect these waves. आता अतिशय सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट की तुम्ही जर सर्च केली तर तुम्हाला या इन्स्ट्रुमेंटची पूर्ण माहिती मिळते. तर ही सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट की अगदी जसं अणूमधला अगदी लहान भाग असतो प्रोटॉन तर तेवढं जरी
ग्रॅव्हिटेशन निर्माण झालं तरी सुद्धा डिटेक्ट करणारी इन्स्ट्रुमेंट, आणि किती किती वर्ष ह्या डिटेक्शनला लागतात शास्त्रज्ञांना. लिगो. आता लिगोचं लॉंग फॉर्म काय बघा, तर लेसर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी इज द प्रॉमिनंट वन. म्हणजे या ऑब्झर्वेशन मध्ये हा जो लिगो आहे तर सगळ्यात प्रमुख हे साधन आहे. द डिस्कवरी ऑफ ग्रॅव्हिटेशनल वेव्ह हॅज ओपन अ न्यू पाथ टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द युनिवर्स. पूर्ण जगाविषयी जी आपल्याला विश्वाची जी माहिती हवी तर त्यामध्ये या वेव्हज आपल्याला मदत करत असतात. आता हे ग्रॅव्हिटेशनल वेव्हज हा पार्ट तसा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय की आपल्याला विश्वाची निर्मिती कशी झाली, कुठल्या प्लॅनेट किंवा कुठले एकूण गॅलेक्सीज ह्या सगळ्याचीच माहिती या वेव्हजमुळे आपल्याला मिळते. आपल्याला एक माहिती असावी म्हणून हा छोटासा पॅरेग्राफ आपल्या पुस्तकामध्ये ऍड केलेला आहे. आता आपला पुढचा नेक्स्ट पॉइंट आहे फ्री फॉल. व्हॉट इज मीन बाय फ्री फॉल, तर तो आपण आता पाहूया. पुढचा पॉइंट आहे फ्री फॉल. आता फ्री फॉल कन्सेप्ट समजण्यासाठी समजा तुम्ही हातात एखादा दगड घेता. आता मी इथे एक वस्तू घेतली. या हातातल्या वस्तूवर कोणकोणते फोर्स ऍक्ट होत आहेत बघा. आणि ज्यावेळी मी ही वस्तू हातातनं सोडून दिली त्यावेळी काय होणार आहे बघा. जोपर्यंत मी हातात ही वस्तू धरली याच्यावर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण ऍक्ट होतोय, पण माझ्या हाताच्या फोर्समुळं ही वस्तू बॅलन्स केली जाते. पण ज्यावेळी माझ्या हातातून ही वस्तू सोडून दिली त्यावेळी तिच्यावर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो. आणि एखादी अशी वस्तू की जिच्यावर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो तिला म्हटलं जातं फ्री फॉल. म्हणजे एखादा दगड हातात धरला, दगड सोडून दिला की तो दगड ज्या व्हेलॉसिटीनं खाली येतो तर त्याला म्हटलं जातं फ्री फॉल. आता फ्री फॉल हा कन्सेप्ट काय आहे आपण पाहूया. आणि न्यूटन्सचे लॉ जे आपण मागच्या वर्षी मोशनचे बघितले होते तर ते आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स टाकून चेंज करून आता आपण ती सूत्र वापरणार आहे. तर फ्री फॉल, whenever an object moves under the influence of the force of gravity alone, it is said to be falling freely. जेव्हा फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रभावाखाली एखादी वस्तू खाली जमिनीकडे पडत असते त्यावेळी म्हटलं जातं फॉलिंग फ्रीली. द रिलीज्ड स्टोन इज इन अ फ्री फॉल. हातातून सोडलेला दगड असेल तर तो कशामध्ये असतो, फ्री फॉल. इन फ्री फॉल आता सुरुवातीला जेव्हा तुम्ही दगड हातात धरलाय आणि तो सोडला की त्याची इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे तर ती 0 मानली जाते. इन फ्री फॉल इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0 and goes on increasing because of acceleration due to gravity of earth. वरनं दगड सोडला की खाली जाताना त्याचा वेग वाढतो. कशामुळं, तर acceleration due to gravity of earth. During free fall, आता हा पॉइंट बघा. During free fall, the frictional force due to air opposes the motion of object. आता दगड आहे, थोडस त्याचं मास जास्त आहे म्हणून, पण खूप जोरात हवा असेल तर हवेचा फ्रिक्शनल फोर्स या मोशनला विरोध करतो. आणखी काय, अँड द बायॉन्ट फोर्स ऑल्सो ऍक्ट्स ऑन ऑब्जेक्ट. बायॉन्ट फोर्स, जसं तुम्ही पाण्यामध्ये बायॉन्ट फोर्स बघितला की पाणी खालून पेलत असतं त्याला, तर तसा बायॉन्ट फोर्स सुद्धा काय करतो, त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होत असतो. त्यामुळं thus true free fall is possible only in vacuum. त्यामुळं फ्री फॉल जरी आपण आता म्हणत असतो की दगड हा फ्री फॉल न पडतोय, तरी पण ट्रू फ्री फॉल कधी असतं, तर ओनली इन व्हॅक्यूम, म्हणजे जिथं हवा नाही, कुठलंही मीडियम नाही, तर तिथं आता आपल्या चौकटीमध्ये जी माहिती आहे ती आपण बघणार आहे की ट्रू फ्री फॉल कशा पद्धतीने असतो. फॉर अ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट velocity on the
reaching the object and time taken for it can be calculated using न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. आता न्यूटनची 3 इक्वेशन आणि त्याचा वापर करून आपण ही जी वस्तू पडतीये खाली या वस्तूची व्हेलॉसिटी आणि तिला लागलेला वेळ हे दोन्ही कसं कॅल्क्युलेट करू शकतो तर ते आता आपण बघूया. न्यूटनची 3 इक्वेशन तर आपल्याला पाठ आहे. या 3 इक्वेशन मध्ये कोणते चेंजेस करायचे आणि कशा पद्धतीनं फ्रीली फॉलिंग बॉडीची व्हेलॉसिटी आणि टाइम कसा कॅल्क्युलेट करायचा तर ते आता आपण पाहूया. आता फ्री फॉल साठी त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आणि टाइम न्यूटनची इक्वेशन वापरून कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघूया. आता न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन. व्हॉट इज द न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन? v is equal to u plus at, where u is the final velocity, v is the final velocity, u is initial velocity, a is acceleration and t is time taken. मगाच्या पॉइंट मध्ये बघितलं तसं फ्रीली फॉलिंग बॉडीसाठी इनिशियल व्हेलॉसिटी कायम 0 घ्यायची. म्हणजे या इक्वेशन मध्ये u बरोबर 0 टाकायचं आणि a साठी g म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वापरायचं. आपल्याला पहिलं इक्वेशन काय मिळणार? v इज इक्वल टू gt. हे झालं फर्स्ट इक्वेशन. कशासाठी? फ्रीली फॉलिंग बॉडीची व्हेलॉसिटी काढण्यासाठी. आता सेकंड इक्वेशन बघा. न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे? s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर, वेअर s इज द डिस्टन्स, u is initial velocity, t is time, a is acceleration, t is time. मग आता या इक्वेशन मध्ये u साठी 0 पुट करायचं आणि a साठी g. मग आपल्याला सेकंड इक्वेशन काय मिळालं? s इज इक्वल टू 1/2 gt स्क्वेअर. थर्ड बघा न्यूटन्स थर्ड इक्वेशन. आता न्यूटन्स थर्ड इक्वेशन काय आहे? v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. सेम सगळ्या टर्म. v म्हणजे फायनल, u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, a म्हणजे ऍक्सिलरेशन, s म्हणजे डिस्टन्स. आता इथं u बरोबर 0, a बरोबर g घातला. थर्ड इक्वेशन काय मिळालं? v स्क्वेअर इक्वल टू 2gs. जेव्हा आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे या प्रकरणातली त्यावेळी या इक्वेशनचा आपल्याला वापर करावा लागणार आहे. ओके, आता पुढचे पॉइंट आपण नेक्स्ट व्हिडिओत बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.